बुक्सच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा एक नवीन विषय खास तुमच्यासाठी. आज आपण एका अशा नव्या क्षेत्राची ओळख करून घेणार आहोत की जे एक वेगळं क्षेत्र आहे आणि यात खरं तर खूप काही तुमच्या क्रिएटिव्हिटीला वावे, तुम्ही खूप काही करू शकता. तर हे क्षेत्र आहे ज्वेलरी डिझायनिंगचं आणि या क्षेत्राबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे आज आलेली आहे श्रद्धा. हॅलो श्रद्धा. हाय. ज्वेलरी डिझायनिंग हे खरं तर एक खूप समोरच्याला असं काहीतरी फॅसिनेटिंग क्षेत्र असं खरं तर मला वाटतं बघायला गेलं तर. तर काय असतं हे, कसे म्हणजे कॉलेजेस काय आहेत, कुठे आहेत, त्याचं जरा एक बेसिक आम्हाला माहिती दे ना. अगदी जसं तुम्ही म्हटलात ना की ज्वेलरी डिझायनिंग ऐकलं की फॅसिनेटिंग वाटतं, तशाच लोकांच्या रिॲक्शन पण मला येतात. आणि मी पण आधी या फील्डची काही मला जास्त माहिती नव्हती, पण जशी मी डिझायनिंग कडे वळाले तसं मला माहिती पडलं की फॅशनच्या व्यतिरिक्त पण डिझायनिंग मध्ये एक मोठं क्षेत्र आहे आणि ते म्हणजे ज्वेलरी. तर माझ्या कॉलेजमध्ये, मी पुण्याचं जे नरे आंबेगाव मध्ये सॉफ्ट कॉलेज आहे तिथून, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, तिथून मी ज्वेलरी डिझायनिंगचं BDS म्हणजे बॅचलर्स ऑफ डिझाईन 4 वर्षांची डिग्री कंप्लीट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला पहिला वर्ष फाउंडेशन इयर असतं, त्याच्यात तुम्हाला हळूहळू कळेल की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जास्त आवड आहे. फाउंडेशन इयर मध्ये करताना मला कळलं की ज्वेलरी हा माझा आवडतीचा विषय असू शकतो. म्हणजे पहिल्या वर्षानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं की तुम्ही काय काय करू शकता. मग असे कुठले कुठले विषय तिथं आहेत? तिथे फॅशन डिझायनिंग आहे, फॅशन कम्युनिकेशन आहे आणि टेक्सटाईल डिझाईन आहे. आणि मग हे ज्वेलरी हे कशात येतं? ज्वेलरी हे वेगळं त्यांनी कम्प्लिटली नवीन सेक्टर, पूर्ण म्हणजे 4 वेगवेगळे विषय सुरू केले. बरं, मग जर समजा या कॉलेजमध्ये किंवा अशा स्वरूपामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठीचे बेसिक क्रायटेरिया काय? मुलांनी काय कम्प्लीट केलेलं असणं गरजेचं आहे? 12वी किंवा 10वी काय? 10वी नंतर 11वी 12वी गरजेची आहे. कुठल्याही आर्ट, सायन्स आणि कॉमर्स मधून कुठल्याही विषयात तुम्ही करू शकता. 50% असायला हवे. आणि त्याच्यानंतर या ज्या डिझायनिंग कॉलेजेस आहेत त्यांचा एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यायला लागते. आणि मग पुन्हा असं काही आहे का की तुमची ड्रॉइंगची एक्झाम झालेली पाहिजे किंवा असं काही त्याच्यात काही बंधनकारक आहे? असं काहीही त्याच्यात क्रायटेरिया मध्ये मेन्शन नसतं की तुम्हाला कुठली एक्झाम दिलेली असायला हवी. फक्त 12वीचे जे मार्क्स आहेत ते लागतात आणि त्याच्यानंतर एंट्रन्स करणं गरजेचं आहे. बरं, असे ज्वेलरी मेकिंग किंवा ज्वेलरी डिझायनिंग या स्वरूपाचे कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत बऱ्यापैकी आहेत. मुंबईमध्ये पण आहे आणि इतर पण ज्या डिझायनिंग कॉलेजेस आहेत त्याच्यात बऱ्यापैकी काही आता कॉलेजेसमध्ये त्यांनी ज्वेलरी डिझाईन इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो जसं मुंबईमध्ये IIG जे आहे, त्याच्यानंतर पर्ल इन्स्टिट्यूट आहे, सॉफ्ट मध्ये पर्टिक्युलरली ज्वेलरी डिझायनिंग शिकवलं जातं. सो काही कॉलेजेसमध्ये डिग्री कोर्सेस आहेत आणि काही मध्ये डिप्लोमा कोर्सेस आहेत. डिप्लोमा पण अवेलेबल आहेत. येस. ते पण काय 2-3 वर्षांचे? ते 2-3 वर्षांचे असतील, पण डिग्री कोर्सेस मेजरली 4 वर्षांचे आहेत. 4 वर्षांचा कोर्स मध्ये ती डिग्री काय मिळते तुम्हाला? डी डिझाईन, बॅचलर. जशी फॅशनची आहे तशीच पण याच्यामध्ये ज्वेलरी डिझायनिंग स्पेसिफिकेशन हे ज्वेलरी डिझायनिंग. मग तू हे सेकंड इयरला ठरवलं की नाही मला यात करायचं आहे म्हणून? सो मी पहिल्या वर्षाला जेव्हा फॅशन, म्हणजे मला माहिती होतं की डिझायनिंग म्हणजे फॅशन, पण सगळ्यांचा हाच गैरसमज होतो की डिझायनिंग म्हटलं की फॅशन डिझायनिंग करत असणार. पण त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला कळलं की फॅशन डिझायनिंग ही सगळ्यांना जमेल अशी गोष्ट नाही. खूप मेहनत लागते आणि त्याच्यात मला एवढा इंटरेस्ट येत नव्हता. तर मग त्याच्यानंतर माझा एक कॉलेजमध्ये ज्वेलरीच्या फाउंडेशन इयर मध्ये तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं असाइनमेंट्स करायला लागतात. त्याच्यात तुम्हाला फिगर आउट होतं की कुठला तुमचा विषय आवडीचा असू शकतो. तर मग माझ्या त्याच्यात ज्वेलरीचं एक असाइनमेंट होतं आणि त्या असाइनमेंट मध्ये माझे जे मेंटर होते त्यांना पण आणि मला पण रिअलाइज झालं की आय कॅन बी लाईक अ गुड, मला यात मजा येते आणि याच्यात मी काहीतरी चांगलं करू शकते. सो म्हणून मग तेव्हा मी सेकंड इयरला निर्णय घेतला की ज्वेलरी डिझायनिंग मध्ये मी पुढे जाऊ शकते. पण मग हे पण बरेचदा मार्क्स वरती अवलंबून असतो फर्स्ट इयरच्या, तुम्हाला जर कुठे असे जायचंय? आता माझ्या याच्यात असं झालं की त्यांनी मला म्हणजे त्यांनी तो इंडिपेंडन्स दिला की तू नाही आवडत आहे फॅशन तर तू ज्वेलरीमध्ये कर. पण सहसा एवढं असं होत नाही. तर म्हणजे डिपेंड्स की तुम्हाला जर त्या कॉलेजची तशी परमिशन मिळत असेल तर तुम्हाला करू शकता. पण युजली असं होतं की जेव्हा तुम्ही एंट्रन्स देता, जेव्हा तुम्ही कॉलेजसाठी एनरोल करता, तेव्हाच तुम्ही ठरवता मोस्टली की प्रोबॅबली मी या फील्डमध्ये जाईल असं. मग ते पुढे जाऊन तुमचे
मेंटर किती कॉपरेट करतात किंवा त्याच्यावर थोडं अवलंबून असेल. म्हणजे तू नंतरचे 3 वर्ष फक्त ज्वेलरीमध्ये शिकलीस. मग काय असतं हे, काय काय वेगवेगळं शिकवलं जातं, विषय कोणते असतात? आता ज्वेलरीमध्ये माझा पूर्ण प्रिशियस मेटल म्हणजे कुठल्याही ज्वेलरी डिझायनिंगचा अभ्यास हा प्रिशियस मेटल मध्येच होतो. तर त्याच्यात मेटल्सचा प्रॉपर अलॉय कसा होतो, त्याच्यानंतर त्याच्यात जे लागतात ते वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टोन्स असतात त्याच्यात जेमोलॉजीचा अभ्यास होतो. मग त्याच्यानंतर ते ज्वेलरी जी आहे ती आपण जी पेपरवर मॅन्युअली ड्रॉ करतोय ती बनल्यावर कशी दिसेल याच्यासाठी तुमचं जे स्केचिंगचं रेंडरिंगचं जे स्किल आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण कारिगर पर्यंत पोहोचेपर्यंत ती ज्वेलरी कळली पण पाहिजे, ती तेवढी ट्रान्सलेट झाली पाहिजे आणि ती तशीच्या तशी उतरली पाहिजे तिकडे. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला स्केचिंग आणि रेंडरिंगचं स्किल चांगलं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त पण थोडंफार अकाउंट्स शिकवलं जातं. कारण की पुढे जाऊन म्हणजे जर तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास बिझनेसमध्ये लागला तर त्या हिशोबाने पण थोडंफार म्हणजे खरंच गरजेचं आहे. येस. आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग हा एक मेजर विषय आहे. कारण ज्वेलरी शिकल्यानंतर त्याचा टेक्निकल भाग माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर कॉलेजच्या त्या 3 वर्षामध्ये त्या मॅन्युफॅक्चरिंगचा एक मोठा मेजर विषय ते कव्हर करतात. त्याच्यात प्रॉपर त्यांची लॅब असते जिथे तुम्ही सगळं काही प्रॉपर मेटल मेल्ट करण्यापासून ते प्रोडक्ट बनण्यापर्यंत फिनिशिंग पर्यंत सगळं काही शिकता. सो ती एक म्हणजे तो एक इंटरेस्टिंग विषय असा आहे की प्रॅक्टिकली पण तुम्हाला हा विषय हाताळता येतो. आणि जेमॉलॉजी कसं शिकवलं जातं, काही वेगळे? माझं जे कॉलेज होतं त्याच्यात त्यांनी एक क्रॅश कोर्स इंट्रोड्यूस केलेला जो GIA म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये आहे, जेमोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका. त्यांचा एक आठवड्याभराचा एक कोर्स आमच्यासाठी त्यांनी बिल्ड केला होता. आणि त्या कोर्समध्ये त्यांनी जेमोलॉजीचा म्हणजे प्रत्येक जेमस्टोनचा अभ्यास कसा म्हणजे कुठला जेमस्टोन कसा आहे ओळखण्यासाठी त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे त्यांनी पूर्ण त्याच्यात शिकवलं होतं. ज्वेलरी डिझायनिंग मध्ये त्याचा पुरेपूर अभ्यास करावा लागतो असं काही नाहीये, पण एक आयडिया असायला हवी की त्या फील्डमध्ये काय काय कुठले कुठले पैलू आहेत त्याच्यासाठी त्याचा एक इंट्रोडक्शन त्या विषयाचा होतं. पण मग जेव्हा तुमचा हा 3 वर्षाचा कोर्स पूर्ण होतो त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या डिझाईन्स बनवायला कॅपेबल होता, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही सोन्यातही बनवू शकता, तुम्ही चांदीतही बनवू शकता, वेगवेगळी रत्न आली किंवा काय तर त्याच्यातही करू शकता. तर इथपर्यंत तुम्हाला ते आणून सोडतात. मग आता बऱ्याच वेळा असं मग हे जे बनवायचं असतं ते कसं म्हणजे तुम्ही कसं बनवता ते तिथे ऍक्च्युली काय तुम्हाला कुठलं मेटल असतं किंवा कशावर तुम्ही ही प्रक्रिया सगळी करता? सो आम्ही तर चांदीवर सगळं काही शिकलो होतं. कारण प्रेशियस मेटलचा एक प्रोसेस जो आहे तो सगळ्या मेटलचा सिमिलर आहे बऱ्यापैकी. तर आम्ही चांदीमध्ये शिकलो होतो. चांदीमध्ये त्याचं पर्टिक्युलर अमाऊंट चांदी आणि पर्टिक्युलर अमाऊंटचं जे अजून एक धातू त्याच्यात ऍड होतो त्याचं पर्सेंटेज वगैरे असतं. मग ते मेटल मेल्ट करण्यासाठी त्याचा टेम्परेचर सेट होतो, त्याची मशिनरी कशी हँडल करायची ते शिकवलं जातं. मग त्याच्यानंतर तो अलॉय रेडी झाल्यावर तो एकदम रॉ धातू असतो ज्याला तुम्ही गेजमध्ये वेगवेगळ्या तार कशी बनवायची, शीट कशी बनवायची, एक एक गोष्ट तुम्ही हळूहळू शिकता. त्याच्यानंतर त्याला कट कसं करायचं, मशीन मेड असेल तर त्याचा कॅड मध्ये प्रोडक्ट कसे काढायचे हे सगळं काही शिकवलं जातं. तर म्हणजे प्रोसेस खूप जास्त त्याच्यासाठी पेशन्स आणि अशी वेट करतो आपण की कधी आपलं एकदा प्रोडक्ट हातात रेडी होऊन येईल. आणि एवढं गेल्यावर शेवटी ते फिनिश प्रोडक्ट कसं दिसतं ते वेगळंच. आणि ते बघायचा आनंद पण खूप वेगळा आहे, पण मेहनत खूप लागते. एक प्रोडक्ट बनण्यासाठी खूप वेळ आणि असं भरपूर मेहनत घ्यायला लागते तेव्हा आपलं एक प्रोडक्ट बनतं. आता तू कॅड कॅम वगैरे ह्याचा उल्लेख केला, तर हे सॉफ्टवेअर्स पण तुम्हाला तिथे शिकवले जातात आणि त्याच्यावर तुम्ही किती अवलंबून असता, म्हणजे ते कशा पद्धतीनं तुम्ही काम करता त्याच्यावरती? सो कॅड कॅम हा आता ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा भाग म्हणजे खूप मोठा मेजरली युज केला जातो. तो 2 टाईपच्या ज्वेलरी बनतात, एक हँडमेड असतं आणि एक कॅड कॅम मध्ये जे मशीन मेड ज्वेलरी. तर सहसा जी गोल्ड ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ती हँडमेड बनते. सो हँडमेड ज्वेलरीमध्ये जे कारिगर असतात ते काम करतात. आणि कॅड कॅम जे मी मेन्शन केलं त्याच्यात कसं होतं की जे आम्ही आता समजा आम्ही डिझाईन बनवलं ते कॅड डिझायनर कडे जातं. कॅड डिझायनर त्याच्यावर पूर्ण 3D त्याला इमॅजिन करून ते पूर्ण प्रॉपर 3D ते कसं दिसेल हे त्याच्यात बनवतं आणि त्याच्यानंतर ते कॅम मशीन मधून 3D प्रिंट होतं. सो 2 पूर्ण वेगवेगळे प्रकारच्या ज्वेलरीज बनतात. आता दोन्ही मार्केटमध्ये तेवढ्याच चालतात, पण शिकायला दोन्ही लागतं की
त्या जर मशीन मेड करायची असेल तर कशी करायला लागेल, आणि हँडमेड असेल तर त्याच्या टेक्निक्स पण ते कारागीर भरपूर जे आहेत. त्यांना तुम्ही ते कसं द्याल. सो हँडमेड मध्ये पण असं आहे की हँडमेड मध्ये इतक्या सुंदर सुंदर टेक्निक्स म्हणजे आहेत ना अवेलेबल, की त्याच्यात तुम्ही शिकले तेवढं कमी असेल अशी गोष्ट आहे ती. तर ती कलाच आहे शेवटी. ती कला आहे, आणि ती कला म्हणजे ते लोक एवढ्या असं इतकं सुंदर करतात ना, ते बघणं पण म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाप रे, कसं काय ते धातूमधून त्यांनी ते ज्वेलरीचं प्रोडक्ट असं घडवलं असेल. खूप सुंदर प्रोसेस आहे ती, आणि ती कलाच आहे, म्हणजे त्याच्यात सगळेजण ते करू नाही शकत. बरोबर आहे. मग जेव्हा हे 4 वर्षाचा हा कोर्स तुमचा पूर्ण होतो, तर तुम्ही म्हणजे कुठले तुमचे आहेत की व्यवसाय, नोकरी, म्हणजे काय तुम्ही करू शकता, पुढचा स्कोप जो आहे तो कशासाठी, तू म्हणजे काय सांगशील त्याबद्दल. मेजरली असं होतं की ज्वेलरी डिझायनिंग मध्ये तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स असायला लागतो, तेव्हा जाऊन तुम्ही बिझनेस मध्ये उतरायला हवं. बरोबर. कारण ज्वेलरी कसं आहे की खूप म्हणजे त्याच्यावर खूप रिस्क, लोक जर तुमची डिझाईन कोणीतरी घेते आणि ती सोन्यामध्ये बनवताय, तर त्या डिझाईनवर त्यांना तेवढा कॉन्फिडन्स बनला पाहिजे की भाई ही डिझाईन मार्केटमध्ये चालेल. म्हणून तुम्ही जरी एक्सपिरियन्स डिझायनर असाल तर तुमचं ऍज अ डिझायनर पण तुम्ही एक स्वतःचं फ्रीलान्सिंग म्हणून व्यवसाय सुरू करू शकता, की तुम्ही डिझाईन्स बनवताय, तुम्ही जे वेंडर प्लेसेस आहेत जिथे डिझाईन बनवल्या जातील त्यांच्याशी कम्युनिकेट करून एक तुमचं रुटीन सेट करताय की आम्ही एवढ्या डिझाईन तुम्हाला पर मंथ किंवा जेवढ्या ज्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला सप्लाय करू. पण सुरुवातीला तुम्हाला बिझनेस पेक्षाही जास्त जॉब करणं गरजेचं आहे, कारण कॉलेजमध्ये कितीही शिकलं तरी जेव्हा तुम्ही म्हणजे त्या बिझनेस त्या जॉबमध्ये फील्डमध्ये जेव्हा उतरता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की प्रॅक्टिकली खूप गोष्टी आहेत ज्या अजून शिकायच्या बाकी आहेत. सो जॉब करताना हळूहळू रिअलाइज होईल की हे पण शिकायचंय असं प्रोडक्ट आणि ती सगळी प्रोसेस कशी चालते, ते मार्केटमध्ये डिझाईन येईपर्यंत. ते पण मला खरं तुला विचारायचंय की समजा एक डिझाईन तू करायला घेतलं तर त्याचा प्रवास कसा असतो, तो जर आम्हाला सांग ना. आता समजा जर आपण एखादं कलेक्शन वाईज आपण बघायला गेलो की एखादा जसं आपण आता समजा तनिष्क मध्ये बघूयात की त्याच्या वेगवेगळ्या दिवाळीच्या वेळी एखादं कलेक्शन लॉन्च होतं. सो त्या कलेक्शन लॉन्च होण्याच्या आधीपर्यंतची खूप मोठी टीम आणि खूप मेहनत त्या मागे लागलेली असते. सुरुवात होते की ब्रीफ आम्हाला दिला जातो की या ब्रीफ मध्ये या वजनाचे एवढे पीसेस, या वजनाचे एवढे पीसेस, या प्रकारचे एवढ्या बांगड्या, एवढे नेकलेसेस, एवढ्या इयरिंग्स, असा एक प्रॉपर ब्रीफ रेडी होतो. त्याच्यानंतर त्या ब्रीफच्या अकॉर्डिंग आम्हाला एक स्टोरी बिल्ड करायची असते. म्हणजे आता कसं आहे की ट्रेडिशनल ज्वेलरीमध्ये बघायला गेल्यानंतर इमोशन कनेक्ट असला तर त्या ज्वेलरीची खरं म्हणजे तुम्हाला असं काहीतरी घेण्यासाठी ती उत्सुकता, आत्मीयता वाटते. तर त्याच्यासाठी सुरुवातीला आम्ही एक स्टोरी बिल्ड करतो. त्या स्टोरीमध्ये प्रॉपर आपलं एखादं मागचा मायथॉलॉजीचा कुठला विषय किंवा एखादी ट्रेडिशन किंवा एखादी हेरिटेज प्रॉपर्टी, या गोष्टींचा चांगला इन्स्पिरेशन घेऊन ज्याच्यातून आम्हालाही त्याच्यात मोटिव्ह डिराईव्ह करण्यासाठी हेल्प होईल असा मी एक स्टोरी घेतो. त्याच्यानंतर त्याच्यावर मूड बोर्ड बनतो, इन्स्पिरेशन बोर्ड बनतो, क्लायंट बोर्डही बनतो कधी कधी, आणि मग त्याच्या अकॉर्डिंग आम्ही ते एकदा बोर्ड्स बनले त्याच्यानंतर आम्ही त्याच्यातून हळूहळू छोटे छोटे एलिमेंट्स डिराईव्ह करतो. डिझाईन लँग्वेज बिल्ड होते. डिझाईन लँग्वेज म्हणजे आता टिपिकल एखादा जर कलेक्शन लॉन्च करायचं बघितलं ना, तर सगळ्या त्या कलेक्शनचे 4 पीसेस जर तुम्ही ठेवले, तुम्हाला हे कळेल की हे 4 पीसेस एकाच कलेक्शनचे आहेत. त्याच्यासाठी पर्टिक्युलर तुमच्या टेक्निक्स असतात ज्या त्या कलेक्शन मध्ये मेजरली युज केलेल्या असतात. सो दॅट इज डिझाईन लँग्वेज. तर ते त्याच्यात डिराईव्ह होतं, आणि मग त्याच्यानंतर बनतं ते हळूहळू डिझायनिंग मध्ये आम्ही एंटर करतो. मग त्या डिझाईन्स मध्ये भरपूर मॉडिफिकेशन होतात, टेस्ट अँड ट्रायल होतात. मग त्याच्यानंतर ते प्रोडक्शन मध्ये प्रोडक्ट जातं, आणि मग ते प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं मार्केटमध्ये मार्केटिंग सगळं होतं. ते पूर्ण मार्केटिंग मध्ये येतं, पण त्याचं प्रॉपर प्रोजेक्शन होणं, कलेक्शन लॉन्च झाल्यावर त्याची चर्चा होणं, हे सगळं मार्केटिंग करतं. पण म्हणजे 6-7 महिने आधीपासून सगळी प्रोसेस सुरू असेल. एक जर दिवाळी हा आपण सीझन पकडला तर, आणि कसं आपण म्हणजे आपल्याच घरातले पण लोक बघा दिवाळीला असं एकदम मेजर तुम्हाला जसं की सोनं घ्यायचंय, काहीतरी खरेदी करायचे, मग त्याच्यासाठी ही पूर्ण तयारी, ते सगळी सायकोलॉजी पण तुम्ही लक्षात घेता समोर. कम्प्लिटली त्याचा पूर्ण अभ्यास होतो की कुठला क्लायंटेल कुठल्या प्रकारचं ज्वेलरी विकत घेईल याचाही पूर्ण अभ्यास होतो. की यंग असेल 20 to 40 इयर्स मध्ये तर ती कुठली घेईल, 40 to 60
घ्यायची असेल तर ती कुठली घेतील हम्म. याच्या अकॉर्डिंग पूर्ण पण मग रेडी होतो. ऍज अ ज्वेलरी डिझायनर म्हणून तू फक्त डिझाईन करते का या सगळ्या प्रोसेसमध्ये डिझायनरचा पण सहभाग असतो? आता ब्रीफ रेडी करण्याचा प्रोसेस आमचा नसतो. नाही, हा. ब्रीफ रेडी होतो तो मर्चंडायझिंग कडून, की बरोबर. मर्चंडायझिंग हे बघतात की इन्व्हेंटरी त्या स्टोअरमध्ये कुठली आणि कशी असायला पाहिजे. हम्म. तर मग त्याच्या अकॉर्डिंग पुढे म्हणजे मर्चंडायझिंग कडून ब्रीफ आल्यानंतर डिझायनिंगचं जे काम असतं ते ज्वेलरी डिझायनर ते तुम्ही करता ते आम्ही नंतर करतो. आणि मग हळूहळू ते पुढे सरकत जाते पुढे आणि ते खूप छान अनुभव असेल की आपण खूप, केलेलं. म्हणजे इतका सुंदर अनुभव आहे ना की ते एक ज्वेलरी प्रोडक्ट जे तुम्ही कधीतरी स्केच केलेलं आहे ते पुढे जाऊन 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 एवढं रिफाईन होऊन ते सुंदर असं प्रोडक्ट हातात येतं तेव्हा तो आनंद, म्हणजे मी तुम्हाला इट इज अ ब्युटिफुल प्रोसेस. म्हणजे मी ते त्या फील्डमध्ये काम करते ना तर मला माहितीये की ते सोनं घडताना बघणं खरंय. इतकी सुंदर कला आहे ती, बापरे, म्हणजे खरंय. खूप मस्त काम आहे ते. बरोबर आहे. आईचं बाळ जसं लाडकं असतं तसं ते Exactly, तुम्हाला literally. बाळाला हातात घेतल्याचं फील येत असेल खूप त्याचं. म्हणजे अप्रतिम फिलिंग येते. हं, बरोबर आहे. हं. मग हे वेगवेगळे असंच तुम्ही रत्नांमध्ये पण काम करता किंवा वेगवेगळ्या प्रेशियस स्टोन्स मध्ये काम करता. मग हे जे आपण जेमॉलॉजी वगैरे ऐकतो ते पण ह्यातच, म्हणजे तुम्हाला जेमॉलॉजी येतं? काय असतं? नाही, जेमोलॉजी आम्हाला कम्प्लिटली येतं असं नाही. त्याचा पूर्ण म्हणजे त्याच्यासाठी कम्प्लिटली वेगळा अभ्यास आहे, डिटेल्ड स्टडी आहे. तो आम्हाला कम्प्लिटली आवाज असं काहीही नाहीये. तर म्हणजे माहिती असायला पाहिजे की कुठला एमरल्ड आहे, कुठला सफायर आहे, तेवढा बेसिक नॉलेज आम्हाला लागतं. पण गरजेचं नाहीये की तुम्ही त्याच्याकडे बघून त्याच्या प्रॉपर्टीज सांगता आला पाहिजे, असं काहीही आम्हाला शिकायला डिटेलमध्ये लागत नाही. पण ज्वेलरी डिझायनिंग मध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागतो तो टेक्निक्सचा, की कुठली टेक्निक कशी युज होते. कारण नुसतं पेपरवर ड्रॉ करून ते टेक्निकली म्हणजे ते बनलं पण पाहिजे ना प्रॅक्टिकली तो प्रोडक्ट. तर अभ्यास होतो तो टेक्निकल गोष्टींचा. बरोबर आहे. म्हणजे आता कुठलं रत्न आहे ते कुठल्या धातू बरोबर जाईल ते पण ते तुम्हाला कळलं पाहिजे, नाही का? आणि ते ते कशाबरोबर फिट बसणार आहे, कशाबरोबर चांगलं दिसणार आहे कळलं पाहिजे. ते कळलं पाहिजे तुम्हाला. जेमोलॉजी मध्ये कसं होतं की तुम्हाला त्या जो कुठला जेमस्टोन आहे ना त्याची किती व्हॅल्यू आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचा अभ्यास आहे. ते आमच्यापर्यंत डिरेक्टली ते जेमस्टोन बनवून येतात, त्याचा अभ्यास आम्हाला करायला लागत नाही. बरोबर बरोबर. पण मग जे आता म्हणतो आपण की काही जे ब्रँड असतात ते फक्त चांदीमध्ये काम करतात, काही ब्रँड असतात ते प्लॅटिनम मध्ये काम करतात, किंवा काही लोक आहेत ते फक्त सोन्यामध्ये करतात. मग तसं तुमच्यामध्ये पण काही स्पेशलायझेशन असतं का, की नाही मी फक्त सोन्याचंच, किंवा तसं काही तुम्हाला डिग्रीमध्ये अंतर्भूत असतं का, की तू फक्त हे सोन्यासाठीच करशील, हे फक्त चांदीसाठीच का, असं तुम्ही शिकत जाता? जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकतो तेव्हा असं काही पर्टिक्युलर कुठल्याही धातूमध्ये किंवा ठराविक कुठल्या तरी मार्केटसाठी तुम्ही शिकताय असं होत नाही. तुम्ही इन जनरल डिझायनिंग काय आहे ज्वेलरीमध्ये ते शिकता, त्याची प्रोसेस शिकता. मग त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाताय तर त्याच्यात पण वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात, की काही कंपनीज डायमंड मध्ये काम करतात, काही कंपनीज गोल्ड मध्ये काम करतात. तर त्याच्या अकॉर्डिंग आता तुमचा जो इंटरेस्ट आहे तसा तुम्ही जॉब शोधला आणि त्या फील्डमध्ये तुम्ही गेला तर तिथून पुढे तुमचा जर्नी सुरू होतो. तिथं मग तुम्हाला वेगळं ट्रेनिंग मिळतं. तिथे तुम्हाला प्रत्येक कंपनीला त्यांची डिझाईन लँग्वेज शिकवण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग द्यायलाच लागतं. बरं. तुम्हाला बेसिक अभ्यास असला पाहिजे, पण तिथे पण जाऊन तुम्हाला त्यांची लँग्वेज, त्यांचं जे काही प्रोसेस आहे ते शिकायला लागणारच. बरोबर. सो आता कंपनीचा विषय निघालाय किंवा नोकरीचा विषय निघालाय, तर मग तुम्ही जेव्हा हा कोर्स करता तेव्हा प्लेसमेंट्स असतात तिथे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमधून प्लेसमेंट्स मिळतात? आता ते वेगवेगळ्या कॉलेजेसकडे डिपेंड करतं. माझ्या कॉलेजकडे ज्वेलरी डिझायनिंग हा नवीन फील्ड त्यांनी तेव्हा जेव्हा केलं तेव्हा त्यांनी नवीन इंट्रोड्यूस केलेलं. तर तेव्हा त्यांच्याकडे एवढं त्यांना नव्हतं पॉसिबल. तर मी म्हणजे माझ्या जे शोधलं होतं मी, तर मी लिंक्डइन वरून भरपूर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय केलं होतं. आणि मग त्याच्यातून माझं कुठं केलं तू पहिला जॉब? माझा मी अहमदाबादला आरबीझेड ज्वेलर्स म्हणून तिकडे केलेला. तर तिथे इट इज अ होलसेलर ब्रँड, म्हणजे ते ज्वेलरीमध्ये पण होलसेल आणि रिटेल असे वेगवेगळे विभाग आहेत. तर मी ते आधी होलसेलमध्ये जॉब केलेला. तिथे मास प्रोडक्शन होतं, खूप सारे प्रोडक्ट एका वेळेला बनतात. तर ती प्रोसेस पूर्ण वेगळी आहे आणि जी रिटेल कॉर्पोरेट प्रोसेस आहे ती पूर्ण वेगळी आहे. तर मी आधी तिकडे जॉब केलेला आणि मग त्याच्यानंतर मी आता कॉर्पोरेट मध्ये काम करते. आता तू मुंबईत आहेस? आता मी मुंबईत आहे.
बर, मुंबईमध्ये आता तुझा जॉब सुरू आहे. येस. आणि मग जॉब आणि आपण जसं म्हटलं की स्वतःचा व्यवसाय, या ह्यामध्ये पण अजून काही मध्यम मार्ग आपण काढू शकतो, जसं आपलं मगाशी बोलणं झालं फ्रीलान्सिंग किंवा ते काय, ते कसं करू शकतो आपण? जर तुम्ही जॉब करत असाल तर इट इज त्याच्यासोबत तुम्हाला फ्रीलान्सिंग करणं शक्य नाही. तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला म्हणजे फ्लेक्सिबल आवर्स मध्ये काम करायचं असेल तर फ्रीलान्सिंग इज अ गुड ऑप्शन. बट अगेन त्याच्यासाठी एक्सपिरियन्स असायला हवा. तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुमचं ते फ्रीलान्सिंग मध्ये बनवलेल्या डिझाईन्स म्हणजे त्या वेंडर लोक ते विकत घेतील. त्याच्या व्यतिरिक्त ते जर म्हणजे तुम्हाला जर त्याचा प्रॉपर अभ्यास नसेल तर ते फ्रीलान्सिंग थोडा अवघड विषय आहे. आणि एकदा एक्सपिरियन्स असेल, एकदा तुमचे कॉन्टॅक्ट बिल्ड झाले, नेटवर्क बिल्ड झालं की त्याच्यानंतर तुम्ही डेफिनेटली फ्रीलान्सिंग करू शकता. बर, आता आपलं भारत हे दागिन्यांसाठीचं खूप मोठं मार्केट आहे खरं बघायला गेलं तर. इथंच एवढं काम आहे भारतामध्येच. पण भारत सोडल्यास आपण जर परदेशामध्ये किंवा बाहेर कुठं बघायला गेलो तर कुठं असं खूप मोठा स्कोप तुला आढळतो? एशियन म्हणजे भारतात तर आहेच, पण थायलंडमध्ये, हाँगकाँगमध्ये, त्याच्यानंतर इटलीमध्ये हे जे वेगवेगळे त्यांचं पूर्ण वर्किंग स्टाईल इज डिफरंट. त्यांचा ज्वेलरीचा प्रकार पूर्ण वेगळा असतो. दुबईमध्ये पण आहे ज्वेलरीचं, पण स्टील तिकडे पण एक भरपूर मोठा व्यवसाय आहे ज्वेलरीचा, जिथे जाऊन तुम्ही काम करू शकता. तुमची ही डिग्री तिथे व्हॅलिड असते? डिग्री तिथे कम्प्लिटली व्हॅलिड असते. आणि इथे पण आहे ना होलसेलर, रिटेलर सोडून एक एक्सपोर्ट हाऊसेस म्हणून वेगवेगळ्या कंपनीज आहेत ज्या इथून ज्वेलरी बनवून बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतात. बरोबर. सो त्याच्यामध्ये पण म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग पण तुमचं जर तिकडे काही म्हणजे कॉन्टॅक्ट बिल्ड झाले, नेटवर्क बिल्ड झालं तर तुम्ही तिकडेही जॉब शोधू शकता. पण मग ते एक्सपोर्ट हाऊस मध्ये काम केलेलं असायला हवं. बरोबर, एक्सपिरियन्स असायला हवा. येस. बर, तू इकडं तर ज्वेलरी डिझायनिंग मध्ये कशी आलीस किंवा काय हे तर लक्षात आलं सगळं. पण आता जी नवीन पिढी येते किंवा नवीन लोकांना ज्यांना इथं, तू काय सांगशील त्यांना की कोणी या फील्डमध्ये यावं किंवा त्यांच्यासाठी काय काही सूचना किंवा थोडासा संदेश काय सांगशील? मी म्हणजे तुम्हाला असं सांगेल की ज्वेलरी हा विषय अत्यंत म्हणजे जर तुम्हाला खूप त्याच्यात असं बघून किंवा ज्वेलरीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, पॅशनेट असाल तुम्ही, तर तुम्ही 100% या फील्डमध्ये येऊ शकता. इट इज कम्प्लिटली पॅशन ड्रिव्हन फील्ड. ते काम करताना तुम्हाला खूप आनंद मिळेल, ती प्रोसेस तुम्हाला खूप आवडेल. पण याचं एक कटू सत्य असं आहे की पॅशन ड्रिव्हन फील्ड असल्यामुळे खूप तुम्हाला पैसे मिळतील असं गरजेचं नाही. मिळतील पण खूप, असं तुम्ही जर विचार करत असाल की ज्वेलरी म्हणजे वाव खूप पैसा, असं होणार नाही. तर ते मेजरली पॅशन ड्रिव्हन क्रिएटिव्ह फील्ड आहे. त्याच्यात तुम्हाला आनंद खूप मिळेल, पण पैसा थोडा म्हणजे तुम्ही सोन्या चांदीत रत्नांमध्ये असाल पण तरी सुद्धा ते तुम्ही त्याच याचं एक्सपेक्टेशन करत असाल तर तसं ते नाहीये. ग्रोथ आहे, तिथेही भरपूर ग्रोथ आहे. पण फक्त कसं होतं, जे पॅशन ड्रिव्हन फील्ड आहेत ना तिकडे तुम्हाला मेहनत खूप लागते, सातत्य खूप लागतं, पेशन्स खूप लागतात. आणि मग तुमची ग्रोथ हळूहळू होते. खूप स्लो पेसने तुमची ग्रोथ होणार हे नक्की, बरोबर, त्याच्यात वेळ द्यायला लागणार. नक्कीच. कोणत्याही मुशीतून एखादा दागिना जेव्हा घडवायचा असतो तेव्हा त्याच्या मागची मेहनत काय असते हे आज अगदी थोडक्यामध्ये, म्हणजे खरं तर फार कमी पडलं आम्हाला हे, पण तिच्या बोलण्यातनं जाणवत होतं वेळोवेळी की हे बनवताना की किती एक ही वेगळी प्रोसेस आहे आणि त्याला किती मेहनतीची गरज आहे. आणि त्या मुशीतून तो दागिना जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्यातला जो आनंद आहे तो आनंद किती वेगळा आहे. तर आपण या फील्डकडे एक वेगळं क्षेत्र म्हणून नक्कीच बघू शकतो. श्रद्धा, आज तू इथे आलीस आणि आम्हाला या एका वेगळ्या क्षेत्राची माहिती करून दिली, याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या बियॉन्ड बुक्सच्या नव्या एपिसोड्स मध्ये. तोपर्यंत बाय. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.